पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विश्वमांगल्य सभेच्या वतीने पहिल्यांदाच अमरावतीमध्ये राष्ट्रसमर्थ देवी अहिल्या की पुण्यगाथा या ऐतिहासिक नाटकाचे आयोजन होत आहे। 3 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम होत आहे। अमरावतीकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन विश्वमांगल्य सभेतर्फे बुधवारी ता 2/9 पत्रपरिषदेत करण्यात आले। अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर पंकू जितेंद्रनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वमांगल्य सभा ही महिलांची एक राष्ट्रीय संघटना आहे। भारतीय संस्कृतीचा आत्मा आपली कुटुंब व्यवस्था आहे। या कुटुंबाचा मुख्य आधार आणि केंद्रबिंदू प्रत्येक घराची आई आहे। विश्वमांगल्य सभेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सशक्त, सुसंस्कृत, कुटुंबाभिमुख, हुशार महिला आणि माता निर्माण करणे ज्यांना राष्ट्र आणि धर्मावर गाढ श्रद्धा आहे। अशाच एका तेजस्वी स्त्री, राष्ट्रसमर्थ देवी अहिल्याबाई यांचा इतिहास पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी विश्वमांगल्य सभा अमरावती शाखेतर्फे एक भव्य महानाट्य अर्थात राष्ट्रसमर्था देवी अहिल्या की पुण्यगाथा हा विशेष कार्यक्रम 3 फेब्रुवारी 2025 रोजी अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे। या महानाट्यामध्ये नागपूर मुंबई येथील 45 पेक्षा अधिक कलाकारांचा समावेश असून त्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांचा संपूर्ण जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार असल्याचेही विश्वमांगल्य सभेतर्फे सांगण्यात आले। बनारस येथील नमो घाटावरून या महानाट्याची सुरुवात झाली असून आगामी काळात देशाच्या विविध भागात 51 ठिकाणी या महानाट्याचे आयोजन होणार आहे। आतापर्यंत 10 पेक्षा अधिक ठिकाणी या नाट्याचे प्रयोग पूर्ण झाले आहे। अमरावतीकरांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास याची देही याची डोळा अनुभवण्याची ही सुवर्ण संधी असून नागरिकांनी या महानाट्याच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे। विश्वमांगल्य सभा शाखा अमरावती याच्या माध्यमातून 3 फेब्रुवारीला राष्ट्रसमर्था देवी अहिल्या की पुण्यगाथा हा एक व्हिडिओ ऑडिओ शो सांस्कृतिक भवन इथे 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता होत आहे। आणि यामध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांना आता 300 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 300 वर्ष आधी त्यांनी जे अतिशय सुंदर प्रेरणादायी कार्य केलं, भारतभर त्यांचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायसाठी हा जो ऑडिओ व्हिज्युअल शो आहे त्याच्यामध्ये आम्ही 45 जवळपास कलाकार आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने त्यांच्या या कार्याला लोकांसमोर प्रस्तुत करत आहे। आणि आज पूर्ण भारतामध्ये 51 शो होणार आहे, त्यातले काही दिल्लीमध्ये झाले आणि या शोची सुरुवात काशीमध्ये म्हणजे बनारसला नमो घाट इथे 17 डिसेंबरपासून सुरू झाली। तर काही शो दिल्लीला झाले, काही मध्य प्रदेशमध्ये झाले आणि आता 2 तारखेला अकोला आणि 3 तारखेला अमरावती इथे हा शो होत आहे। आणि या शोच्या माध्यमातून त्यांचं जे हे कार्य आहे हे तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते की या शोला जर तुम्ही उपस्थित राहिले तर आपण हे सगळ्या पूर्ण भारत देशामध्ये सगळीकडे त्यांचं हे प्रेरणादायी कार्य पसरवू शकू, लोकांपर्यंत देऊ शकू। तर नक्की तुम्ही या शोला उपस्थित राहावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते।